नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की अवंतिका आपल्याला हळद लावण्यासाठी आणि आपल्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती. एवढी मोठी रिस्क तिने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठीच घेतली होती. यालाच म्हणतात की मग नाती जमणं. खरं तर सौमित्र भाऊजींसाठी आणि अवंतिकासाठी या घराची दारं कायमची तर बंद झालीत, तरी सुद्धा तिने ते मनावर घेतले नाही. पण आपल्याला शुभेच्छा देणे हे तिला जास्त महत्त्वाचे वाटते. म्हणूनच गावातील बायकांबरोबर त्यांच्यातीलच होऊन त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा वेश घेऊन ती आली होती, जेणेकरून कुणाला संशय येणार नाही. म्हणून मला खरंच तिचे खूप कौतुक वाटले. पण नानांना कळू नये म्हणून तिला मी असे जाण्यासाठी सांगितले. तर ते ऐकून ऋषिकेश म्हणतो, काही का असे ना, पण आता रणदेवांची सून म्हणून अवंतिका मात्र शोभली. तेव्हा जानकी विचारते की तुम्ही अवंतिकाला बघितले, दुसरे कोणीतरी तिला बघितले नाही ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, तेथे दुसरे कोणीही नव्हते. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, आपण खाली जाऊयात, दुसऱ्याला कुणाला संशय येता कामा नये. आणि मला असे वाटते की ऐश्वर्याला थोडासा संशय आला म्हणून, आणि येथे आपण जास्त वेळ थांबलो तर नक्की कुणाला तरी संशय येईल. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, आपण लगेच निघूयात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश खाली येतात. तेव्हा जानकी सुमित्रा आणि नानांना चहा देते. तर जानकी शांतच असते. तेव्हा सुमित्रा विचारते की अगं जानकी, सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा जानकी हो म्हणते. तर आजी लगेच म्हणते की सगळे ठीक कसे असेल? ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि नाना सुद्धा उठून उभे राहतात. तर आजी सांगते की कोणीतरी जानकीच्या रूम मध्ये शिरले होते. सुमित्रा म्हणते की काय? तर आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते की हो का, हो की नाही ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो, जानकी वहिनीच्या रूम मधून मी एका बाईला जाताना बघितले होते. तेव्हा सुमित्रा जानकी जवळ येते आणि रूम मध्ये घुसणारी ती बाई कुणी अनोळखी होती का असे जानकीला विचारते. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे बघत म्हणते की बाई आणि आम्हाला हळद लावण्यासाठी आल्या होत्या. गावातील बायका त्यापैकीच एखादी बाई होती. तेव्हा नाना म्हणतात की काय ग जानकी, काही चोरी मोरी घुसखोरी असे काही आहे का, काही प्रकार? नेमकं कोण आले होते? तेव्हा जानकी म्हणते की नाही हो नाना, असे काही नाही. तर ऋषिकेश म्हणतो की हो, तसे काही नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अच्छा, हळद लावण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यापैकी एक का? आणि जे गिफ्ट अवंतिकाने दिलेले असते ते गिफ्ट सर्वांना दाखवून विचारते की जानकी, हे गिफ्ट त्यांनी तुम्हाला दिले का? आणि तसे ही गिफ्ट तर खूप महागडी दिसते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात. तर आजी ऐश्वर्याच्या हातातील ते गिफ्ट घेते आणि बघूयात, मला वाचता येत नाही पण हे गिफ्ट कोणी दिले असेल? आणि कमाल आहे की शेतात काम करणाऱ्या बायकांनी इतक्या महागडे गिफ्ट कसे दिले असेल? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, ज्या बायका आल्या होत्या त्यांच्याकडे बघून तर असे वाटत नाही इतक्या महागडं आणि इतक्या क्लासिक गिफ्ट देतील म्हणून. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांना नेमकं आता काय उत्तर द्यावे ते तर समजत नाही. ते शांतच असतात. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम सर्वांसमोर जानकीला म्हणते की वहिनी, दुसरे कोणी आले होते का तुम्हाला भेटायला? आणि तेवढ्याच सारंग लगेच पुढे येतो आणि माझी चॉईस आहे, दादा वहिनीला हे गिफ्ट मीच दिले असे सांगतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, अहो सारंग, आपण तर ऑलरेडी त्यांना गिफ्ट दिलेले आहे, मग हे कसले दुसरे गिफ्ट? तेव्हा सारंग म्हणतं की हो, आपण दिले होते पण ते आपल्या दोघांकडून होते. आणि कसे आहे की दादा वहिनीला मला काहीतरी खास गिफ्ट द्यायचे होते. आमचं नातं खास आहे, दादा वहिनी माझे चांदोबा आहेत मी त्यांचा, मग मला खास गिफ्ट त्यांना द्यायला नको का? म्हणून मी विचार केला आणि हा सरप्राईज प्लॅन केला. तेव्हा तर ऐश्वर्याची बोलतीच बंद होते आणि जानकी ऋषिकेश यांना सारंगचा अभिमान वाटतो. सारंग सांगू लागतो की शेवटपर्यंत मला हे गिफ्टचे सरप्राईज ठेवायचे होते, पण आजी तुझ्यामुळे हे सरप्राईज मला फोडावे लागले. कशाला तू नको त्या चौकशा करत बसली? तेव्हा आजी म्हणते की अरे असे काय करतो, उघडून बघायला नको का? नाव तरी कळले असते की कोणी दिले ते, आणि ती बाई कोण होती हे तर कळायला हवे ना? तेव्हा सारंग म्हणतो की आजी, सांगितलं ना वहिनीने की हळद लावण्यासाठी त्या बायका आल्या होत्या, त्यातील एक होती म्हणून. आणि आजी, तू सुद्धा नको त्या गोष्टीचा मोठा बाऊ करत असते. आज हळदीचा दिवस आहे, मग आपण तर मज्जा करायला हवी. आणि जानकी ऋषिकेशला म्हणतो की दादा वहिनी येथे तुम्ही थांबू नका, कारण उद्या संगीत आहे, डान्स करायचा, डान्स तर एकच नंबर व्हायला हवा. आणि हो की नाही ओवी, तर ओवी धावतच येते आणि काका, मी माझ्या सर्व फ्रेंड्सला त्यांचे गाणे सांगितले आणि सर्वजण डान्स करणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, अरे तू जानकीला तर गिफ्ट दिलेस, मग चला, माझी काळजीच मिटली. नाहीतर आई आणि ऐश्वर्याच्या बोलण्याने मला खूप टेन्शन आले होते. तेव्हा सारंग हसून म्हणतो की नो टेन्शन, आणि आजीच्या हातातील ते गिफ्ट घेऊन जानकी आणि ऋषिकेशच्या हातात देतो आणि हे गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला असे मुद्दाम म्हणतो. ऐश्वर्या आणि आजी यांची तर बोलतीच बंद होते. तेव्हा सारंग आजीला म्हणतो की आजी चल माझ्यासोबत डान्स कर. आजी म्हणते की चॅलेंज मला द्यायचे नाही, तुमच्या सर्वांपेक्षा उत्कृष्ट असा मी डान्स
डान्स करणार. तेव्हा शर्वरी म्हणते की हो खरं आहे. तर ओवी म्हणते की काका हे बघ तुला यावेळी कॉम्पिटिशन आहे बर का. सारंग म्हणतो की हो ना आजीची कॉम्पिटिशन म्हणजे माझं काही खरं नाही. सर्वांना तर खूपच गोड हसू येते. तेव्हा ओवी म्हणते की मला तुमचा मोबाईल द्या, मी तुमचा व्हिडिओ काढते, तोपर्यंत तुम्ही डान्स करा. तेव्हा आजी आणि सारंग डान्स करायला लागतात. आजी फक्त ढणढणान उड्या मारत असते. सर्वांना अगदी खुश हसू येते. तर सुमित्रा म्हणते की चला आजचा कार्यक्रम हळदीचा खूपच छान पार पडला, अगदी सर्व काही आपल्या मनासारखे झाले. आणि ऋषिकेश जानकीला म्हणते की आता तुम्हाला हळद लागली त्यामुळे घराबाहेर मात्र पडायचे नाही, लक्षात ठेवायचे. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहत असतात आणि सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या रूम मध्ये येतात. नाना आणि सुमित्रा आपल्या रूम मध्ये आल्यानंतर सुमित्रा म्हणते की सर्व काही व्यवस्थित झाले, आता कुठे माझा जीव शांत झाला, नाहीतर तो डावा कौल तुम्हाला पडलेले पार्वतीताईंचे ते स्वप्न, त्यामुळे जीवाला माझ्या खूप हुराहुर वाटली होती. नाना म्हणतात की हो हो आता ही सर्व व्यवस्थित पार पडले, मग माझे सुद्धा टेन्शन जरा कमी झाले. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो मला सुद्धा वाटतं की यापुढील सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडावे, म्हणून आज देवासमोर बसून मी पाठ करील असे वाटते. नाना म्हणतात की हो हो चालेल, आणि तू एकटी कशाला पाठाला बसते, मी सुद्धा तुझ्या सोबत बसतो सप्तशृंगीच्या पाठाला, आणि नाहीतरी सर्व टेन्शन हे मलाच होते, ते पार्वतीच्या स्वप्नात येणे आणि तो देवीचा डावा कौल, त्यामुळे ते काही नाही, मी सुद्धा तुझ्या बरोबर पाठाला बसतो. आजचा दिवस कसा निर्विघ्नपणे पार पडला तसेच पुढचे दोनही दिवस निर्विघ्नपणे पार पडावेत म्हणून देवाला मी सुद्धा प्रार्थना करतो. म्हणून दोघेही देवघरात पाठ बसण्यासाठी जातात. त्यानंतर इकडे जानकी रूम मध्ये असते आणि आपला साज काढत असते. तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो की अवंतिका अजून काय म्हटली. जानकी सांगते की ती आणखीन काय म्हणणार, ती आणि सौमित्र भाऊजी आपल्या सर्वांना मिस करतात. अवंतिका सुद्धा बिना आईची बिना भावंडाची वाढली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत तिला राहायचे, आपल्या सगळ्यांचा सहवास तिला हवा. पण ऋषिकेश सर्व बेसिक आहे, माझ्यावरूनच मी सांगते की ती सर्व खरंच किती मिस करते. आणि सौमित्र भाऊजी सुद्धा तिला आपल्या घरातील एक एक गमती सांगत असतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मगाशी त्याचा फोन आला होता. तेव्हा जानकी म्हणते की हो का, आणि काय म्हटले ते. तेव्हा ऋषिकेश सांगतो की विचारत होता की नानांचा राग कमी झाला का, ते घरात येऊन देतील का. अगं जानकी खरंच तो आपल्याला खूप मिस करतो, पण मला वाटत नाही की नानांचा राग इतक्या सहजासहजी कमी होईल म्हणून. काल सारंग सुद्धा विचारत होता की आपण सौमित्र दादाला लग्नाला बोलूयात का. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की मला सुद्धा नाही वाटत की नानांचा राग इतक्या लवकर कमी होईल म्हणून तर अवंतिका जेव्हा आली होती तर तिला कोणी बघेल म्हणून त्याने माझ्या जीवाची खरंच खूप धाकधूक होत होती. शेवटी मला तिला खिडकीमधूनच पाठवून द्यावे लागले, मला सुद्धा खूप वाईट वाटत होते. शेवटी ती सुद्धा रणदिव्यांची सून आहे ना, अशा प्रकारची वागणूक तिला मिळावी. तर ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि जानकीला म्हणतो अगं जानकी तू विचार करू नकोस, कधी कधी चांगल्या गोष्टी करण्यासाठी हे करावेच लागते, तू इतके मनाला लावून घेऊ नकोस. पण मी तुला सांगतो की तू तुझ्या मनामध्ये पारदर्शकता ठेव. हे जर तू मला सांगितले नसते तर केवढा मोठा गैरसमज माझ्या मनात झाला असता. कसे आहे की जानकी कधी कधी काही गोष्टी बोलण्यासाठी आपण भिचकतो, समोरचा कसा रिएक्ट करेल, तो काय म्हणेल या भीतीने आपण काही गोष्टी लपवतो. त्यामुळे हे सर्व आपण दोघांनी करायला नको. मला असे वाटते की एकमेकांच्या मनामध्ये काय आहे हे आपण एकमेकांना सांगून मोकळे होऊयात. तेव्हा जानकी म्हणते की हो पुन्हा असे नाही होणार. त्यानंतर इकडे देवघरात येऊन नाना हे माळ जपत असतात आणि मित्राताई ह्या पाठ करत असतात. आणि तेवढ्यात तेथे आजी आणि ऐश्वर्या येतात आणि ते सर्व पाहून ऐश्वर्या आजीला विचारते की आजी हे लोक काय करतात. तेव्हा आजी सांगते की अगं हे दोघे आता म्हातारे झालेत आणि त्यांना आता आले टेन्शन, सर्व काही व्यवस्थित पार पडावे म्हणून ते सप्तश्रीचा पाठ करतात. म्हणजे काय आहे की सप्तश्री आणि परत तिच्या लक्ष देते आणि म्हणते की हे सर्व तुला सांगून काय उपयोग, तुला हे सर्व सांगून काय करायचे, आपण आपले पुढचे काम करूयात. म्हणून ऐश्वर्याला घेऊन ती बाजूला जाते. तर ऐश्वर्या आजीला म्हणते की आजी हे पा, यांच्यापेक्षा तुम्ही वयाने जास्त मोठे आहात, पण तरी सुद्धा तुम्ही कसे असा टणटणीत एकदम ग्रेट आहात. तर आजी आणखीनच खुश होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण मगाची जानकीला तर पकडले होते, पण तुमचाच नातू म्हणजे माझाच नवरा वाचवले तिला, आणि काय तुमचा नातू तो. तेव्हा आजी म्हणते की अगं मला असे वाटते की मगाशी ती मुलगी आली होती ती नक्की अवंतिकाच असणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी सोडा तिला, कशाला तिचे नाव घेता, ती अवंतिका आपला मुद्दाच नाही, आपलं टार्गेट काय आहे की ती आश्रमातील फाईल
तसेही आपल्याकडे वेळ तर खूप कमी आहे आणि आजची रात्र ही फक्त आपल्याकडे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जानकी त्या आश्रमामध्ये ती फाईल शोधण्यासाठी जायलाच हवी। तेव्हा आजी म्हणते की अगं हे शक्य नाही, कारण नवऱ्या मुलीला हळद लागल्यानंतर ती बाहेर कुठेही जात नाही अशी प्रथा सुद्धा आहे आणि सुमित्राने सुद्धा तिला बजावून सांगितलेले आहे, त्यामुळे ती काही आपल्या सासूचा शब्द नाही मोडणार। सासूचा शब्द तिच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर ऐश्वर्या म्हणते की हो हे तर मला मान्य आहे, पण ज्या सासूचा संसार पणाला लागला तो वाचवण्यासाठी तिला तर बाहेर पडावेच लागेल। आजी म्हणते की हो, पण सासूचा संसार धोक्यात आहे हे तिला सांगणार कोण? पार्वती का? तर ऐश्वर्या ते ऐकून खूपच खुश होते आणि खरंच खूप छान आयडिया तुम्ही मला दिली। तर आजी म्हणते की काय ग? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पार्वती जिवंत नाही हे फक्त तुम्हाला माहिती आहे आणि नानांना आईंना सुद्धा, पण जानकीला हे कुठे माहिती आहे? आणि हे पहा, नानासाहेब तिकडे पूजा करतात आणि पूजा करताना ते स्वतः त्यांचा फोन त्यांच्या जवळ ठेवत नाही। त्यांचा फोन कुठे असतो? तेव्हा आजी म्हणते की हो, म्हणजे नानासाहेब जेव्हा पूजा करतात तर तेव्हा ते आपला फोन त्यांच्या रूम मध्ये ठेवतात। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्हाला आता हे काम करायचे की काही करून जानकीला नानासाहेबांच्या रूम मध्ये पाठवायचे आणि एकदा ती त्या रूम मध्ये गेली तर तिला एक फोन येईल आणि त्या फोन नंतर जानकी आणखीन डिस्टर्ब होईल। ऐश्वर्या म्हणते की का, काय माहिती आहे का? कारण तो फोन असणार आहे पार्वतीचा। तेव्हा आजी म्हणते की अगं पार्वती तर मेली। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, जी बाई जिवंतच नाही तिच्यामुळे हे प्रकरण घडले आणि पुढचे आणखीन काही घडणार, मग तीच बाई जानकीला फोन करून फोर्स करेल की आश्रमातील ती फाईल शोधण्यासाठी आश्रमात जा म्हणून। त्यामुळे तुम्ही आत्ताचे आत्ता जानकीला काही करा, पण नानांच्या रूम मध्ये पाठवा आणि नंतर बाकी पुढे काय करायचे ते मी बघते। तेव्हा आजी तर खुश होते आणि खरंच तुला किती डोक्यालिटी आहे, तू हुशार आणि नुसती गुंडी तर नाही, एकदम गुंडा आहे गुंडा। तर ऐश्वर्या म्हणते की हो आणि आजी लवकर जा, आपल्याकडे वेळ नाही। आजी निघून जाते तर ऐश्वर्या म्हणते की चला त्या पार्वतीबाई आपण सुद्धा सुरू करूयात। त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला सांगत असते की बरं झालं की सारंग भाऊजीने सर्व काही व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतले, नाहीतर खूप गोंधळ उडाला असता। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, खूप मोठा गोंधळ उडाला असता आणि अवंतिका येथे येऊन गेली हे कुणाला कळायला नको। आणि तेवढ्यात आजी येते, जानकी अगं केव्हाची मी तुला आवाज देते, केव्हाची शोधते मी तुला। तेव्हा लगेच जानकी म्हणते की हो का, आणि मला? तेव्हा आजी म्हणते की अगं लग्नासाठी जे पूजेचे साहित्य आणून ठेवले ते सर्व नानासाहेबांच्या खोलीत आणून ठेवलेले आहे। तेव्हा सुमित्रा मला म्हटले की ते जरा चेक करून घे, मला वाचता येत नाही, दिसत नाही, मग मी कशी चेक करणार, तू एकदा जा आणि ते सर्व चेक करून घे। तेव्हा जानकी म्हणते की आजी तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सर्व काही चेक करेन। तेव्हा आजी म्हणते की उभी राहूच नको, सुमित्रा काय माझ्यावर ओरडेल, तुला काय त्याचे? तेव्हा जानकी म्हणते की नाही आजी, लगेच जाते आणि जानकी लगेच घाईने नानांच्या रूम मध्ये येते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आजी मी सुद्धा येतो, म्हणून तो सुद्धा बाहेर निघून जातो। आजी विचार करते की जानकी टेन्शन मला नाही तर आता तुला येणार। तेव्हा जानकी ही नानांच्या रूम मध्ये येते आणि ते सामान चेक करत असताना तिला लगेच एक फोन येतो, म्हणजे नानाच्या मोबाईलवर, आणि त्या मोबाईलवर असे नाव लिहिलेले असते की पार्वती। आणि जानकीला वाटते की पार्वतीचा कॉल आहे, म्हणून जानकी लगेच त्या फोनकडेच पाहत असते आणि तिच्या मनात येते की त्या जगनने जे काही सांगितलेले असते की ते आश्रमाचे नाव आहे PPR पार्वती पुरुषोत्तम रणदिवे, चेक करा म्हणजे तुम्हाला सर्व काही सत्य आठवेल। तेव्हा लगेच जानकी तो फोन उचलते, तेव्हा लगेच पार्वती म्हणून ऐश्वर्याच बोलते, हॅलो नानासाहेब मी पार्वती बोलते, आणि लगेच ऐश्वर्या फोन कट करते। तेव्हा जानकी तर खूपच घाबरते। तेव्हा आजी म्हणते की काय ग ऐश्वर्या, बापरे तू तर पार्वती बोलते असे म्हटलीस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही इतके टेन्शन का घेता, त्या जानकीला थोडीच माहिती आहे की पार्वती या जगात नाही म्हणून। तेव्हा स्वतः जानकी ती पार्वती नेमकं कोण आहे आणि तिचे काय रहस्य आहे हे नक्कीच शोधण्यासाठी जाईल। आता मात्र ती गप्प बसणार नाही, नक्की शोधण्यासाठी जाईलच। तेव्हा इकडे जानकीला तर खूपच टेन्शन येते आणि त्याच वेळेस दरवाजा वाजतो, म्हणजे नाना येतात आणि जानकी घाईने फोन परत बेडवर ठेवते। तर नाना म्हणतात की अगं जानकी तू काय करतेस? जानकी पूर्ण भांबावून जाते। नाना म्हणतात की अगं अशी भांबावून का जातेस, काय हवं होतं तुला? तेव्हा नाना लगेच आपला फोन उचलतात आणि खिशात घालतात। तेव्हा जानकी ते पाहते आणि म्हणते की नाना काही नाही, उद्या आपल्या घरात लग्नासाठी पूजा आहे आणि ते पूजेचे साहित्य चेक करायचे होते, आजीनेच पाठवले होते आणि तुम्हाला औषधं सुद्धा द्यायची होती म्हणून आले होते। तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा आणि मी सप्तश्रीचा पाठ करत होतो देवघरात, तुमचे लग्न व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून, त्यामुळे हा प्रसाद तू घे। तेव्हा जानकी नानाकडेच पाहत तो प्रसाद घेते
आणि तिच्या मनात ते टेन्शनच असते. तर ऐश्वर्या इकडे आजीला सांगते की मला त्या जानकीला शेवटचा धक्का द्यायचा होता, धक्का तर ह्या फोनने दिलाच. तेव्हा आजी म्हणते की अरे बापरे, खरंच किती जबर धक्का आहे हा, खरंच माझी गुंडी खूपच शहाणी. तर ऐश्वर्या अगदी खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही ते आश्रमात जायला निघते तर ऋषिकेश तिला अडवतो आणि थांब, कुठे निघालीस तू, आणि ते पण मला न सांगता. जानकी, मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये काहीतरी खळबळ आहे, कसले तरी प्रेशर आहे तुझ्या मनावर की जे मला तू सांगत नाही म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश, जे काही सत्य आहे ते हिम्मत काकांच्या आश्रमातील त्या कपाटामध्ये फाईलमध्ये आहे. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी घाईने रात्रीच आश्रमात येतात, परंतु त्या दरवाजाला कुलूप असते, म्हणून ते कुलूप पाहून जानकी ऋषिकेश हे खिडकीतून उडी मारून आतमध्ये येतात आणि कपाटातील ती फाईल उचकतात. शेवटी ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे या नावाची फाईल त्यांना सापडते आणि तेवढ्यात दरवाजा उघडून अंकुश इन्स्पेक्टर आतमध्ये येतात. ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात की यू आर अंडर अरेस्ट, आणि अंकुश म्हणतो की जानकी वहिनी, ऋषिकेश तुम्ही दोघे. तर ते दोघे अंकुशकडेच पाहत असतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.